तर काल मात्र विरोधकांच्या पत्रकार परिषदेचं आमंत्रण असून सुद्धा शरद पवार यांची राष्ट्रवादी अनुपस्थित राहिलेली होती। त्यामुळे सबंध अधिवेशन काळामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असेल याकडे सुद्धा नजर असणार आहे। कारण काल पत्रकार परिषदेचं निमंत्रण असून सुद्धा पवारांची राष्ट्रवादी अनुपस्थित राहणं हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो। त्यामुळे राष्ट्रवादीची अनुपस्थिती मित्र पक्षांच्या नाराजीचं कारण ठरेल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया सभागृह परिसरात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आपण पाहतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे काल जी पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अनुपस्थित होती। विरोधकांच्या पत्रकार परिषदेत मुद्दा क्रमांक दुसरा, काल मुख्यमंत्र्यांनी म्हणजे सत्ताधाऱ्यांची जी पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी येणाऱ्या अधिवेशनात विशेषतः अर्थसंकल्पात राज्याच्या अर्थनियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जातील याचे संकेत तर दिलेच, पण योजना या बंद केल्या जाणार नाहीत याची सुद्धा ग्वाही दिली आहे। त्यामुळे सबंध अधिवेशनाच्या या कार्यकाळात कुठले मुद्दे विशेषत्वानं गाजू शकतात सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने आणि विरोधकांच्या दृष्टीने सुद्धा? निश्चित लागवी एकंदरीत जर आपण पाहिलं असेल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजपासून सुरुवात होत आहे। राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात होईल। सकाळी 11 वाजता राज्यपाल आहेत ते या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्यानंतर 20 मिनिटांसाठी विधानसभा तर 30 मिनिटांसाठी विधान परिषदेचं कामकाज त्याच्यानंतर सुरू होणार आहे। आणि जर पाहिलं असेल तर विशेष करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर हे होणारं पहिलेच अधिवेशन आहे। त्यामुळे शोक प्रस्ताव अर्थातच मांडला जाईल आणि नवीन मंत्र्यांचा परिचय केला जाईल। सुनेत्रा पवार हे नवीन आता आपल्याला मंत्रिमंडळामधील मंत्री पाहायला मिळणार आहेत, त्यांचा परिचय आहे तो करून दिला जाईल। आणि त्यानंतर शोक प्रस्तावामध्ये कुठेतरी अजित पवारांची जी उणीव आहे ती सर्वच आमदारांकडून या ठिकाणी व्यक्त केली जाऊ शकते। विशेष म्हणजे हे महिनाभर चालणारे अधिवेशन आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल। नुकत्याच झालेल्या मंत्रालयातील लाचखोरीचं प्रकरण असेल किंवा लाडक्या बहिणीला ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये आश्वासित करण्यात आलं होतं की 1,500 वरून 2,100 रुपयाचा आम्ही हप्ता देऊ, तर त्या संदर्भात देखील विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळतील। गेल्या 24 तासामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात झालेला अवकाळी पाऊस असेल, त्यामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान असेल, त्यावरून शेतकऱ्यांच्या या मुद्द्यावरतून विरोधक पुन्हा एकदा आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळू शकतात। तर अजित पवार यांच्या अपघाती निधनाची जी चौकशी सातत्याने अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल, त्यांच्याकडून मागणी केली जात होती, तो मुद्दा देखील या अधिवेशनामध्ये विशेष चर्चेला जाऊ शकतो आणि त्याच्यावरतून घमासान देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं। कारण मतमतांतरे या अपघातावरतून आहेत। याच प्रकारे वेगवेगळे मुद्दे आहेत। मग त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं मध्यंतरी व्हिडिओ प्रकरण होतं, ते एकदा विरोधकांकडून पुन्हा एकदा काढलं जाऊ शकतं। पार्थ पवार यांच्या संदर्भातील मुंडवा जमीन प्रकरण आहे, त्या प्रकरणात देखील येत्या या पुढच्या आठवड्यानंतर कुठेतरी विरोधक आहेत ते सरकारला घेरण्याच्या तयारीत पाहायला मिळू शकतात। त्यामुळे अनेक मुद्दे विरोधकांकडे आहेत। मात्र गेल्या अधिवेशनात आपण पाहिलं असेल, हिवाळी अधिवेशनामध्ये अवघ्या 7 दिवसांचे अधिवेशन होतं, अनेक मुद्दे असूनही विरोधक मात्र शांत पाहायला मिळालेले होते। अवघ्या 2 दिवसांचं पायऱ्यांवरचं आंदोलन सोडलं असेल तर इतर दिवशी पायऱ्यांवर आंदोलन देखील झालं नव्हतं। त्यामुळे यंदा ज्या महिनाभराचं कामकाज चालणार आहे त्यामध्ये विरोधक सरकारला कशा प्रकारे धारेवर धरतायत हेही पाहणं महत्त्वाचं असेल। कारण सध्या कुठल्याही निवडणुका तोंडावर नाहीत, निवडणुका तोंडावर असताना देखील विरोधक शांत होते। त्यामुळे आता विरोधकांची धार दिसणार की पुन्हा एकदा त्यांची तलवार म्यान होणार याकडे आपलं लक्ष असेल। लागवी अगदी त्यामुळे हे सबंध अधिवेशन कोणत्या मुद्द्यावर गाजणार आहे हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।